राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवलंय। महामंडळामुळे आर्थिक कोंडीचं कारण देत मार्च महिन्याचं 56% वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे। शिल्लक रकमेसंदर्भात तोंडी आदेशामध्ये काहीही स्पष्ट केलेलं नाहीये आणि त्यामुळे एसटी कामगारांच्या विविध संघटना संतापलेल्या आहेत। यंदा कमी निधी मिळाला असतानाच महामंडळाकडून एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली आणि त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी जास्त वाढलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवलेलं आहे। महामंडळानं आर्थिक कोंडीचं कारण देत मार्च महिन्याचं 56% वेतन कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय। कधी कधी ते पैसे वेळेवर शासनाच्या आमच्या अर्थ खात्याच्या डिपार्टमेंटकडनं मिळत नसल्या कारणानं कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतो। मी अजितदादा मंत्री जे अर्थ खात्याचे प्रमुख आहेत त्यांना विनंती केली आहे की बस आणि एसटी महामंडळाने प्रामुख्याने आमची जी सेवा आहे ती सुरळीत करायची असेल आणि परत एकदा एसटी तिथे एसटी म्हणजे आदिवासी जे आहेत शेड्यूल ट्राइब त्या ठिकाणी एसटी पोहोचावे म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये, असं आमचं स्वप्न आहे। महायुती सरकारचं ते स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून जर सुरळीत करायचे असेल तर आम्हाला वित्त खात्यातर्फे अर्थ खात्यातर्फे योग्य ते सहकार्य मिळालं पाहिजे असं मी अजितदादांचं सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, आपण पाहतो एसटी महामंडळाला यंदा निधी देण्यात आलेला नाहीये आणि दुसरीकडे राज्य सरकारनं त्यांचं एसटी कर्मचाऱ्यांचं टेन्शन सुद्धा वाढवलेलं आहे, कारण मार्च महिन्याचं 56% वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे। काय एकूण एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आहे? या महिन्याच्या वेतनासाठी आणि इतर थकीत देणी यासाठी जवळपास सरकारकडे 925 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात सरकारकडून एसटी महामंडळाला 272 कोटी रुपये इतक्याच निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 40 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या एसटी बँकेमध्ये भरण्यात आले आहे। त्याचबरोबर 10 महिन्याचा पीएफ जो कर्मचाऱ्यांचा बाकी आहे तो देखील भरण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने केलेला आहे आणि त्याच्यामुळे वेतन वाटपावर परिणाम झालेला पाहायला मिळतो आणि त्यासाठी केवळ 56% वेतन हे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अप्रेंटिस वेतन जे आहे ते 100% अदा करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर रिटायर्ड ऑफिसर जे आहे त्यातला वेतन फरक जो आहे तो 100% अदा करण्यात आलेला आहे। त्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांचा जो वेतन आहे त्यामध्ये फक्त 56% रक्कम अदा करण्यात यावी अशा प्रकारचं सांगण्यात आलं आहे। तर सुरक्षा रक्षकांचं केवळ 50% रक्कम हेच अदा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे जो एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी झालेली आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात यावी अशा प्रकारची वारंवार मागणी होते, परंतु त्यातून मार्ग निघताना दिसून येत नाहीये। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर एसटी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवलेलं आहे सरकारनं, कारण एसटी कर्मचाऱ्यांचा 56% पगार हा मार्च महिन्याचा झालेला आहे।